स्वतः सचिन तांडेल या स्पर्धेचे सर्व मॅचचा आनंद घेत आहेत. हे सत्र सुरू होण्याचा इशारा येतोय. सामना आहे विधी 11 न्यू गोल्डन पोसरी विरुद्ध धैर्यशील 11 आई एकविरा लोधिवली. नाणेफेक जिंकली आहे ती पोसरी संघानं आणि प्रथम निर्णय घेतलाय तो क्षेत्रक्षणाचा. पहिला चेंडू घेऊन येतोय विशाल भोईर, संतोष चौधरींचा आवडता गोलंदाज. पहिल्या चेंडूवर प्रहार, जबरदस्त टोला आणला आणि स्टेजच्या दिशेने या कोचवर डायरेक्ट पाहुण्यांच्या बाजूला मारला जातोय. भगवान शेठ यांच्या बाजूला षटकार. प्रत्येक विकेटला 500. बंटीची विकेट घेतली तर 500 रुपये नवनाथ कोंडिलकर यांच्याकडून. बंटी काय थांबणार आहे का? बंटी बद्रिके जो 4 व्हीलर किंग आहे, ज्याला रायगड प्रीमियर लीगची 4 व्हीलर मॅन ऑफ द सिरीज म्हणून ज्यानं पटकावलेली आहे, तो कसलेला खेळाडू आहे. आणि संतोष चौधरी आपण बाईट घेताना त्यांनी सांगितलेलं या लोधिवलीच्या प्लेयरनं की आमची टीम आता आम्ही एकत्र केलेली आहे आणि चांगली आज नाव करते. मस्त फटका बंटीचा, ब्रँडेड हा लॉंग ऑफच्या दिशेनं चौकार. अकरा धावा धावफलकावर लागलेल्या दोन्ही टीम, मला असं वाटतं दोन्ही टीम तुटलेल्या फुटलेल्या पुन्हा आता एकत्र आलेल्या आहेत, वेगवेगळ्या झालेल्या. खरं तर इलेक्शन आलं तर टीम फुटतात, पण या इलेक्शनला या सगळ्या टीम एकत्र आलेल्या आहेत. ही एक विशेषता राहिलेली आहे या इलेक्शनची. मिड विकेटमध्ये चेंडू मारतोय मयूर, धावलाय जोरात, चेंडू उचलतोय मयूर. तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत या जोडीनं, बंटी बद्रिके आणि हर्षद भुईकोट. हर्षद भुईकोट आणि बंटी बद्रिके या विकेटवर आता थांड मांडून बसलेले आहेत. विशालचा हा चेंडू, रिव्हर्स स्वीपचा फटका आणि क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जातोय. एक सिंगल घेतले, दुसरीसाठी सरसावलेत. मयूर ओरडतोय, इकडून पण काही उपयोग नाहीये. 2-2 धावा धावून पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. टाळ्यांचा कडकडाट इकडे लोधिवलीच्या बाजूनं केला जातोय. हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो हॅलो हॅलो. धैर्यशील आई एकविरा लोधिवली आपण पाहतोय, ज्याचे संघमालक प्रणित चांगले व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि विधी 11चे आपले नवनाथ कोंडिलकर दोन्ही पॅकर आपण पाहतोय. आपण म्हणालात की इलेक्शन आलं की टीम फुटतात, या दोन्ही टीम एकत्र आल्यात. हेच तर खरं या इलेक्शनचं यंदाचं गणित आहे. झेल टिपला जातो आणि मोठ्या मासा गळाला लागतोय. 4 व्हीलर पटकावलेला रायगड प्रीमियर लीगचा हिरो मात्र या लोकल मॅच मध्ये आता इथे बाद होतोय. झेल टिपला जातो आणि बंटी बद्रिके बघा निराश अंतःकरणानं मैदानाच्या बाहेर. नवनाथ कोंडिलकरनं म्हणजे विनवणीच केली होती देवाला की ही विकेट गेली पाहिजे, कारण महत्वाची विकेट आहे. बंटी बद्रिकेच्या विकेटसाठी त्यानं 500 रुपयांचं पारितोषिक लावलेलं आणि ते 500 रुपयांचं पारितोषिक पटकावलेलं आहे. ते गोलंदाज विशाल भोईरनं, तुमच्या आवडत्या गोलंदाजाला विकेट मिळाली आहे. थोडंसं आता मला असं वाटतं प्रेशर जाऊ शकतं ते धैर्यशील 11 आई एकविरा लोधिवलीला. बघूया आतापर्यंत तरी चेंडू फेकलेले आहेत विशालनं. 5 मध्ये बंटी बद्रिके पण माझा आवडता खेळाडू होता. हो यस, बंटी बद्रिके पण आवडता होता, मात्र बाद झालाय, मैदानाच्या बाहेर जातोय. विशालचा हा चेंडू, विशालचा हा चेंडू कडक प्रहार केलाय. क्या बात आहे, जबरदस्त टोला आणला आणि हा सणसणीत असा षटकार मारतोय तर राज ठाकूर.
जरी बंटी बाद झाला तरी लगेच आल्या षटकार मारलाय तो फलंदाज आपण पाहतो राज ठाकूरनं 21 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात. आपण पाहताय मॅच एका बाजूला धैर्यशील आई एकविरा लोधिवली संघ, एका बाजूला आपण पाहतोय विधी 11 न्यू गोल्डन पोस्त्री, हे दोन संघ आपण पाहतोय. आता मनीष तात्रे आलाय गोलंदाजीसाठी. नाही, दुसरी एक विशेष मैदानाच्या बाहेर हे सगळे नाचल्यानंतर पुन्हा त्यांची टीम मीटिंग होते. मला असं वाटतं पुढच्या गाण्यावर कसा डान्स करायचा, काय करायचं, कोण उडी मारेल. 4 होते मगाशी, 4 100 दिले तर एक गायब झाला. आहे तांडेल आहेत तांडेल तांडेल पहिल्यापासून बाजूला आहेत. ते त्यांच्यात गेलेच नाही गडबडायला. त्यांना माहिती आहे आधीच आपलं नुकसान झालेलं आहे. अजून काय जर इथे जर गडबड झाली तर वाट लागेल, म्हणून ते पण जरा बाजूला सेफ. आता काय हे सेफ्टी 4 मार्च हा सेफ्टी डे आहे आणि 4 ते 10 मार्च हा सेफ्टी वीक सेलिब्रेशन सगळीकडे केला जातो. त्यामुळे सेफ्टी फर्स्ट हे तांडलांना माहिती आहे आणि त्या तांडेलांनी तसंच सेफ्टी केलेलं. यंदाच्या वर्षी डायमंड ज्युबली इयर मनवण्यात येणार आहे. म्हणजे 4 मार्चपासून 31 मार्चपर्यंत महिना साजरा केला जाणार. हो, जबरदस्त प्रहार केलाय, क्या बात आहे. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून जातोय चेंडू सीमारेषा पार. हा सणसणीत असा हर्षलचा चौकार. मला असं वाटतंय की आपण वेस्ट इंडिजच्या बीचवर आहोत. हो, तारपा नृत्य वेस्ट इंडिजच्या ब्रिजवर होत आहे की काय असं आपल्याला त्याचा भास होतोय. जव्हार तालुक्यातला हा डान्स आहे तो इकडे आलाय रसायनीला. हो, हा फुलटॉस चेंडू जमिनी लगतचा फटका खेळलाय हर्षदनं. डिफेन्सिव्ह पण खेळतोय, आक्रमक पण खेळतोय. चेंडू येईल तसा त्याचा समाचार घेतोय तो हर्षद भुईकोट आणि त्याचा सहकारी राज. 26 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. एकच गडी आतापर्यंत बाद झालाय, पण तोही कोण? बंटी बद्रिके बाद झाल्यानंतर असं वाटलेलं की धावांचा जो वेग आहे तो कमी होईल, परंतु तसं काहीच नाही झालं. उलट धावांचा वेग वाढलेला आहे. एक षटकार आला, त्याच्यानंतर एक चौकार आलाय. 3 चेंडूमध्ये धावा आल्यात त्या 11, परंतु मनीष ठाकूरनी आतापर्यंत मनीष तात्रेनं चेंडू टाकलेले आहेत 2. मनीष तात्रे खारघर विभागामध्ये फेमस आहे. आपल्या गोलंदाजीचे जौहर त्यानं तिकडे दाखवले आहेत. ओव्हरपिच चेंडू होता, झेल झालाय आणि अजून एक गडी बाद होतोय तो राज. हे जे हे गीत जे गाण्याला गायलंय ना, मला वाटतं तोही पाण्यात गेला. हा, आदिवासीच बांधव होता, चांगला गायक. आपण पाहतो इथे 2 विकेट गेलेले आहेत लोधिवली संघाच्या. मनीष तात्रेने विकेट घेतलेली आहे. बंटी बद्रिके बाद झाला. त्यानंतर हर्षल आणि राज ठाकूर पण चांगली फलंदाजी करत होता, पण आता 26 धावांवर दुसरी विकेट गेलेली आहे ती धैर्यशील आई एकविरा लोधिवली संघाची. नाही, खरं तर विकेट 2 गेलेत, पण ॲव्हरेज चांगला आहे. सरासरी जी म्हणतो आपण ती सरासरी आत्तापर्यंत तरी चांगली ठेवलेली आहे या फलंदाजांनी. त्यामुळे विकेट जात राहिल्या तरी एवढासा फरक काय पडलाय असं मला वाटत नाही आहे. कारण 4 षटकांचे हे सामने, 4 षटकांमध्ये विकेट जात राहिल्या मात्र 15, 16, 12 अशी जर सरासरी आलं तर ती फलंदाजांना बेनिफिशियल आपण आत्तापर्यंत बघितलेली आहे. आणि तशीच फलंदाजी लोधिवलीवाले करतात. मनीष तात्रे, मन्नी तयार, लेफ्ट आर्म ओव्हर. मन्नीचा फुलटॉस चेंडू, हा ही स्ट्रोक मस्त लगावलाय. आवाज कसला आला, स्वीट आवाज. जेव्हा आपण इथे, हे मैदानाचं वैशिष्ट्य आहे, आजूबाजूला बिल्डिंग्स आहेत, त्या बाजूला झाडगळ आहे, त्यामुळे इथे जर थोडं जरी कट लागली तरी आवाज स्पष्ट ऐकायला येतो. त्यामुळे अंपायरला पण त्याचा हेल्प मला असं वाटतं त्याची होते. इकडे या परिसरातून बाउन्स बॅक ज्याला म्हणतो तो बाउन्स बॅक आवाज, इको आवाज इथे येतो. त्यामुळे जो स्वीट आवाज आहे ना, बॅट आणि बॉलचा संपर्क झाल्यानंतर तो आवाज ऐकायला या मैदानावर, या अचानकच्या मैदानावर एक वेगळीच मजा असते. मनीष तात्रे, हो, हा चेंडू मारायचा होता ऑन साईडला, नाही बरोबर बसला बॅटच्या मधोमध. बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय स्क्वेअर लेगमध्ये. 1 धाव या चेंडूवर मिळते आणि इकडून सांगतायत लोधिवलीवाले की चालेल एक तरी घेतली गेली पाहिजे. चेंडू फुकट नाही जाता कामा नये. या षटकातील शेवटचा चेंडू असावा
2 बाद 28 अशी धावसंख्या झाली आहे ती धैर्यशील 11 आई एकविरा लोधिवलीची. मयूर इकडून सांगतोय मन्या एक चांगला टाक, शेवटचा चेंडू आहे षटकातील आणि मन्नी तात्रे हा अनुभवी खेळाडू आहे. लेफ्ट आर्म ओव्हर. हो हा चेंडू यष्टीरक्षकाला चकवून जातोय. थर्ड मॅन सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी हा 22चा चौकार. प्रतिष्ठान चषक 2026चा आपण आनंद घेतोय. पाणी नाही मैदानात पाणी. सचिन दादा तांडेल 22 तारखेला खरं तर त्यांची रायगड प्रीमियर लीग मध्ये मॅच आहे आपण पाहणार आहोत. सोनाई तळेगाव 15 तारखेला मात्र रायगड प्रीमियर लीग चालू होते. तारपा नृत्य आहे. तारपा वाद्य वाजवणाऱ्या पालघरच्या भिकल्या दिंडांना पद्मश्री खास धून ऐकतात. पद्मश्री पुरस्कार मिळालेला आणि मी तर आजच यांची मुलाखत बघितली माझा कट्टावर. अतिशय साधं व्यक्तिमत्व आहे. गरीब घरातून आलेलं व्यक्तिमत्व. म्हणजे त्यांच्याकडे फोन पण साधा आहे आणि तेव्हा त्यांना जेव्हा फोन आला तेव्हा त्यांना पण म्हणजे विश्वास बसत नव्हता की मला पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे. तर असे आदिवासी भागातील या व्यक्तीला मिळालेला पुरस्कार खरोखर आपल्या या संपूर्ण समाजासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. भिकल्या दिंडांना यांना मिळालेला हा पुरस्कार हे वेगळं आगळं वेगळं वाद्य आहे आणि त्यांनी ते वाद्य वेगवेगळे तयार पण स्वतः करतात. त्यांच्या खापर पंजोबांपासून चालत आलेली ही परंपरा त्यांनी आजपर्यंत ती चालू ठेवलेली आहे आणि याचंच वैशिष्ट्य संपूर्ण महाराष्ट्राला आहे, संपूर्ण देशाला आहे. म्हणून त्यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलेलं आहे. आमचे स्टार टेनिस क्रिकेटवाले पण हुशार आहेत. त्यांनी पण लगेच तारपा शोधून काढलं आणि त्यांनी क्लिप लगेच तिथे लावलेली आहे. तर नक्कीच बाबर तुमचंही मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतो आणि विनंती करतो आमच्या महागुरूंना संतोष चौधरींना पुढच्या 2 षटकांचं वर्णन आपण आपल्या गोड शब्दात करा. नक्कीच पहिल्या दिवशी आपण बघितलं की नारपोली संघ जिंकलाय. काल आपण बघितलं कोण संघ जिंकलाय. पांचील संघाला हरवून वानिवली संघ पुढे गेलेला आहे. त्या टॉप 3 मध्ये गेलेले 3 संघ आहे. आता 4था कुठला असेल याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे आज. इथे सुंदर फटका कव्हर ड्राईव्हचा हा फटका अडवला जाईल का नाही आणि इथे चौकार येतोय. मयूर पाटीलच्या पहिल्या चेंडूवर हर्षद भुईकोटनं मारलाय हा चौकार. सचिन दादांचं हे आयोजन आपण पाहतोय. पुढच्या वर्षी मला थोडे मॅन ऑफ द सिरीजसाठी बुलेट असेल असं ऐकलं मी त्यांच्याकडून आणि बुलेट ऐसा चाले त्याची वंदावी पावले 2.5 ते 3 लाखाची बुलेट असेल पुढच्या वर्षी. मयूर पाटील तयार. हर्षद भुईकोटसाठी मिड विकेटला चेंडू चाललाय. ऑनड्राईव्ह केलं चेंडूला. इथे आपण पाहतोय सिंगल आलेली आहे. चांगली फिल्डिंग तिथे करतोय आपण पाहतोय. पोसरी संघ दोन्ही संघ चांगले आहेत. दोन्ही संघ बरेच दिवस 2 टीम होत्या. या 2 टीम खेळतात त्याच्या 4 होत्या. आता 4च्या 2 झालेल्या आहेत. त्याच्यामुळे एक चांगली मॅच एक चांगली टक्कर मैदानाच्या मधोमध पाहायला मिळेल. एका बाजूला आमचे प्रणित चांगले आहेत संगमालक तर एका बाजूला नवनाथ जे पॅकर आहेत कोंडिलकर विधी 11 37 धावा धावपलकर लागल्यात. पहिल्या षटकामध्ये 21 आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 11 आल्या होत्या मनीष तात्रेच्या. पहिलं षटक थोडंसं विशाल भोईरचं मागडं ठरलं होतं आणि तिसरं षटक टाकतोय तो मयूर पाटील. आत्तापर्यंत आपण पाहतोय मयूर पाटील चांगली गोलंदाजी करतोय. एक चौकार आला त्याला पहिल्या चेंडूवर हर्षद भुईकोटचा आणि पार्थ ठाकूर आहे मालतोटे नॉन स्ट्राईक एंडला. बाद झालेले फलंदाज आपण बघितले तर बंटी बद्रिके आणि दुसरा फलंदाज राज ठाकूर हे 2 माघारी परतलेत. तिसरं षटक चालू आहे. चांगली धावसंख्या आहे लोधिवली संघाची. हो मयूर पाटीलला चांगला फटका केला. ऑन ड्राईव्ह आहे. अखिल भोईर आहे तिथे. अखिल भोईर म्हटलं की भिंत असते. 3 झेल त्याने मगाच्या सामन्यामध्ये पकडले आणि त्यामुळे ती मॅच जासई सारख्या संघाला त्यांनी पराभूत केलं होतं आपण बघितलं. आता मात्र धावसंख्या आहे ती 2 बाद 39. अजूनही 8 चेंडू शिल्लक आहेत. 4 ओव्हरची मॅच आहे. अगोदर जिंकलेला संघ आहे तो भातान. भातान म्हटलं की टिकेमाळींचं माहेरघर. भातानचं नुसार नाव ऐकलं तरी ते काय करू आणि काय नाही. कारण भातांमध्ये ते गेले ना की भातानवाले त्यांच्यासाठी भरपूर करत असतात. पंचांचा कित्येक घरी त्यांना निमंत्रण असं आणि तिसऱ्या पंचांकडे मागणी केली आहे. बॅट्समन
बॅट्समॅन रिजू मालतोटे व्हाईट साडी चेक केलं जाईल. स्टार टेनिस क्रिकेट आमचे निखिल बाबर आपण पाहतोय. सुंदर आयोजन सोनाई प्रतिष्ठानच्या वतीने 3 दिवसाची टुर्नामेंट आहे. खरं तर 24च संघ होते पण काही जवळच्या संघांना खेळायला मिळायला पाहिजे म्हणून आपण 8 वाढवले. 32 संघ झाले या स्पर्धेमध्ये. खरं तर या स्पर्धेमध्ये फायद्यासाठी काहीच नाही आहे. जे काय ते सगळं वैयक्तिक खर्च इथे आमचे सचिन दादा तांडे 4 बाईक आहेत. 4 4 बाईक आहेत. 4 संघांना 4 बाईक आहेत. मोबाईल आहे प्रेक्षकांसाठी. आता लकी ड्रॉप लकी ड्रॉ आता थोड्या वेळाने फुटेल. फेअर डिलिव्हरी ना फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी आहे. शेवटचा चेंडू टाकतोय मयूर पाटील. 39 धावा 13 धावांच्या सरासरीने धैर्यशील आई एकविरा लोधिवली संघाच्या शेवटचा चेंडू टाकतोय मयूर पाटील. आडव्या बॅटनं मारलाय. प्रणय भोईर धावतोय चेंडू मात्र आणि ते डायरेक्ट हिट केलेली आहे. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली आहे. दुसरी धाव मोक्याची आहे का धोक्याची आहे आपण पाहणार आहोत. तिसऱ्या पंचांकडे मागणी केलेली आहे. डायरेक्ट हिट झालेली आहे. मालतोटे स्वतः फलंदाज बाहेर आलाय का हर्षद मालतोटे? नाही, हर्षदला कळलं असावं. कधी कधी स्वतःला कळतं तेव्हा. खेळाडू वृत्ती आहे. विकेट आहे. हर्षदला स्वतः माहिती आहे. फलंदाज बाद आहे हर्षद भुईकोट. लांब होता. माघारी परतला आहे. तो स्वतः बाहेर आला. आपण बघितलं डायरेक्ट हिट झाली. मयूरने डायरेक्ट मारला. एक हात लांब होता त्यामुळे त्याला स्वतःवरच कॉन्फिडन्स होता की कदाचित माझी विकेट गेली असेल. पियुष पाटील यांच्याकडनं 3000. कुक्कू खारकर यांच्याकडनं 2000. विकेट हॅट्रिकसाठी भावेश खारकरला. एक विकेटला लावा ना. एक पण लावा ना. हॅट्रिकला पण लावा म्हणजे त्यांना डबल बक्षीस मिळतील. नाही, त्यांना ते गाजर दाखवून त्याच्याकडून विकेट काढून असं घ्यायचं आहे का? ठीक आहे. म्हणजे विकेट मिळाल्या तर नक्कीच सामना जिंकेल. त्यांना माहिती आहे. 40 धावा धावपलकावर लागल्या. 13.33 धावांची सरासरी आपण पाहतोय. धैर्यशील आई एकविरा लोधिवली संघ. आता 1 षटक बाकी आहे आणि ते टाकण्यासाठी आलाय तो भावेश खारकर. मागच्या मॅचमध्ये भावेश खारकरनं 6 चेंडूमध्ये 10 वाचवल्या होत्या. 7च दिल्या होत्या. ती मॅच जिंकून दिली होती. जासई संघाच्या विरुद्ध गेलेली मॅच त्याने खेचून आणली आणि आता स्ट्राईक एंडला फलंदाज आहे तो हर्षद. सागर ठाकूर आहे. सागर ठाकूर आडव्या बॅटनं मारला मिड विकेट. खरं तर फाईन लेगच्या वरून मारला हा षटकार. सात धावा. 4 टीम येतील ना नंतर तुम्हाला 4 25,000 देणार आहेत. सुपर 4 मध्ये राहतेल शेवटपर्यंत. आत्ता दिले ना लगेच थांब. पहिला चेंडू नो बॉल आणि त्याच्यावर षटकाराला फ्री हिटचा बॉल आहे. मयूर पाटीलच्या हातामध्ये. मिड विकेटला सिंगल घेतले. मयूर पाटील कसलेला खेळाडू आहे. पोसरी संघाला कित्येक वेळा अडचणीतून बाहेर काढणार हा खरं तर छोटा पॅक बडा धमाका म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. मागच्या वेळेस वासंबे प्रीमियर लीगमध्ये क्रॅम्प आला होता तरी पण तो मैदानात उतरला आणि 3 विकेट घेतल्या. शुभम नाईक जो तापला होता. मॅच जिंकत आणले. सूर्यनमस्कार. हे रामदेव बाबाला पण मागे टाकतील. बघा 48 धावपलकावर आपण पाहतोय. धैर्यशील दाखवतात कॅमेऱ्यावर. बघा कसे सूर्यनमस्कार मारतात. ओम सूर्याय नमः. भावेश खारकर पुढ्यात दिला. आता मात्र प्रणय भोईर चेंडूच्या खाली आलाय. उंच गेला चेंडू. लांबी कमी आणि ते विकेट क्रमांक 4. धक्का क्रमांक 4 लागतोय तो धैर्यशील आई एकविरा लोधिवली संघाला 48 धावांवर. सागर ठाकूर आता नवीन. पार्थ ठाकूर आऊट झालेला आहे. सागर ठाकूर खेळपट्टीवर आहे. नवीन आलेला फलंदाज साहिल पाटील आता आलेला आहे. पहिला चेंडू खराब पडला होता. नो बॉल होता. त्याच्यावर षटकार आला. त्यानंतर आली होती सिंगल आली होती आणि आपण बघितलं की या चेंडूवर विकेट मिळालेली आहे.
ती भावेश कारकरला. हॅट्रिक मारली तर भरपूर पारितोषिक आहेत. हो, भावेश कारकर कमबॅक करतोय, चांगला चेंडू टाकतोय, थोडासा पुढे टाकला. मगाशी पुढ्यात टाकला होता, आता थोडा पुढे टाकला. आपण बघितला यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता आणि इथे मात्र चकला आहे. तो फलंदाज साहिल पाटील. धावसंख्या 48, 4 बाद 48. भावेश कारकर तयार. पोसरी आणि लोधिवली यांच्यामध्ये मॅच, सेकंड राऊंडची मॅच आहे. याच्यात जिंकेल तो भाताण. हो, भावेश कारकरनं बांधून ठेवलंय, जखडून ठेवलंय या फलंदाजाला साहिल पाटीलला. बघतायत त्यांचे पाठीराखे काय करतोय साहिल, कारण या शेवटच्या क्षणी ज्या धावा येतात आणि त्या उपयोगी ठरतात टीमला नंतर फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. 48 धावा, 4 बाद. अनिल गुरंगळे आमचे भरपूर मेहनत करतात या टुर्नामेंटसाठी. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 50 धावा, अर्धशतक लागेल का धावफलकावर लोधिवली संघाचं. भावेश कारकर साहिल पाटीलसाठी गेला बोलतात, पण इथे चेंडू आलाय तो विशाल भोईर मनीष तात्रे याच्या हातामध्ये. धावसंख्या 49 झाल्यात, 1 चेंडू शिल्लक आहेत शेवटचा. 12.50, जवळजवळ 12.5 धावांच्या सरसने धावतोय. या चेंडूवर काय होते बघूया. याच्यामध्ये जो जिंकणार आहे तो भाताण संघाबरोबर तिसऱ्या राऊंडमध्ये खेळणार आहे. पहिल्या दिवशी बघितला आपण नारपोली संघ जिंकला, काल आपण बघितला कोण संघ जिंकला, आज आपण बघितला तर वानिवली संघ. असे 3 संघ पुढे गेलेले आहेत. चौथा संघ कोणता असेल याचं उत्तर आपल्याला मिळेल थोड्या या दुसऱ्या मॅचमध्ये. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक दूरवर आहे. 1 बाउन्स, चौकार येतोय. 53 धावा धावफलकावर लागतायत. आपण पाहतोय धैर्यशील एकविरा 4 बाद 53. जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 54 धावांची गरज. हे जीवानी भावाचा दादा साऱ्याच्या आवडीचा. सचिन तांडेल दादांनी ठेवलाय सोनाई प्रतिष्ठाच्या कमानाचा. 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 डान्सर पण आता आपले जोशात आलेले आहेत. स्कोअर कार्डवर आपण बघितलं तर विशाल भोईरनं पहिलं षटक टाकलं, धावा दिल्या 21. मनीष तात्रेनं दुसऱ्या षटकामध्ये धावा दिल्या 7. मयूरनं 7 आणि भावेश कारकरच्या शेवटच्या षटकामध्ये धावा आल्या 13. एकूण धावसंख्या झाली आहे ती 53. जिंकण्यासाठी 54 धावा म्हणजे 13.50ची सरासरी पाहिजे. 13चीच 13.50 बरोबर 54 करायचे आहेत. 13-52 आणि 2 54. बेल बॉटम दिसली का तुम्हाला कोणची? अनिकेत. अनिकेत आला. बेल बॉटम तिकडून बघितली की अनिकेत आला. आणि कोणचे पाहुण्यांना आपण त्याशी जाताना आपल्याला भेटलेले म्हणजे कसं लक्ष असतं बघा प्रत्येक कॉमेंटेटरवर त्यांचं. ते मला म्हणाले जातात सर आली तुम्ही चिकी रन म्हणत नाही. चोरटी रन आपण काढतो तेव्हा मी पूर्वी चिकी रन म्हणायचो. चिकी रन काढली, चोरटी रन काढली. ते म्हणाले सर आता ते एकदा तरी तो शब्द वापरा तुम्ही, आम्हाला बरं वाटतं. आणि ते म्हणाले की संतोष चौधरी आणि तुम्ही असल्यावर एक वेगळीच मजा असते मॅच ऐकायला. संतोष चौधरी मस्त कॉमेंटेटर आहेत आणि सगळी मजा कॉमेंट्रीमध्ये आणतात. असं प्रत्येक प्रेक्षकाचा एक आवडता कॉमेंटेटर असतो आणि त्यांना आपण धन्यवाद देऊया. टिकेमाळी खरं तर अनिल कुरंगळे टिकेमाळी पहिल्यांदा हिंदी कॉमेंट्री करायची. ज्यावेळेस ते इथे आले ना अचानकच्या मैदानावर त्यावेळेस हिंदी कॉमेंट्री करायचे आणि ते म्हणायचे की टिके माले सभी दर्शकों को टिके माले का लहान लहान मुलं ओरडायची प्यार भरा नमस्कार. मग त्यांनी हिंदी सोडून दिली, मराठीच्या मागे लागले. हॅलो सोडून दिली नाही म्हणजे कमी केली मराठीवर. तरी ओळखलं हरीश मोकल हिंदी कॉमेंटेटर आहेत चांगले. प्रवीण दुगाडे आहेत. मग आपण मराठीकडे आणि प्रवीण दुगाडे पण मराठी करायचं कॉमेंट्री. या ठिकाणी पारितोषिक आलंय अक्षय एंटरप्राइजेसचे ओनर प्रोप्रायटर अक्षय पाटील. जर का भोसरी संघ जिंकला तर तब्बल 5,000 रुपये
देण्यात येतील 5,000 रुपये अक्षय अक्षय पाटील अक्षय एंटरप्राइजेसचे मालक इधर खरं तर टिकेमाळी जे उपाध्यक्ष आहेत भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आहेत आदरणीय चंद्रकांतजी घरत साहेब करता असतात टिकेमाळी यांचे अतिशय जवळचे मित्र आहेत. त्यांनाही धन्यवाद आहेत. भरपूर वेळ त्यांनी आपल्याला या टुर्नामेंटसाठी दिलेला आहे सोनई प्रतिष्ठानसाठी. आणि ज्यावेळेस मोदी साहेब आले होते ना मला थोडे सचिन तांडेल साहेब आणि ते बरोबरच तिकडे होते त्यांच्या स्वागतासाठी. फेसबुकवर आपण त्यांचा हा. फोटो बघितलेला आहे. त्यांचा मला असं वाटतं तो त्यांच्यासाठी अभिमानाचा क्षण असेल आणि आनंदाचा क्षण असेल. स्वतः पंतप्रधानांना आपल्याला हात मिळवायला मिळते आणि समोर अगदी 2 हाताच्या अंतरावर आपल्याला त्यांना प्रत्यक्षात बघता येतं. याच्यासारखा चांगला योग मला असं वाटतं त्यांच्यासाठी असू नक्की शकत नक्की नाही. तमाम प्रेक्षकांचं आणि करूया. ते स्वतः समाजकारणी आहेत. कमळ चषकाचं आयोजन ते चंद्रकांत दादा नेहमी दरवर्षी उरण भागामध्ये करत असतात आणि उरण क्रिकेटच्या उत्कर्षासाठी नेहमी त्यांचा मोलाचा सिंहाचा वाटा असतो. टिकेमाळी प्रेक्षकांचं स्वागत करूया, पाहुण्यांचं स्वागत करूया. मैदानाच्या मधोमध जाऊया. टिकेमाळींचा आवाज असेल. 24 चेंडू जिंकण्यासाठी 54 करायचे आहेत. धैर्यशील एक वीरा लोधिवली संघाला पोसरी संघाला करायचे आहेत. त्यांनी 53 केले, 54 करायचे आहेत त्या पोसरी संघाला. विधी आणि त्यासाठी आलाय तो अखिल भोईर, ज्याला मिस्टर 360 या नावानं ओळखलं जातं. अखिल भोईर 360 डिग्रीमध्ये मारायचा होता. त्यानं ओळखलं पहिलं षटक आहे पॉवर प्लेचं षटक आहे. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 खेळाडू ठेवलेत. एक ठेवला आहे लॉंग ऑफला आणि दुसरा ठेवलेला आहे काऊ कॉर्नरमध्ये. त्यामुळे मागचा एरिया आहे तो सर्कलच्या बाहेर वॅकंट आहे, रिकामा आहे. तिकडे फटकेबाजी करण्याचा प्रयत्न अखिल भोईरनी केला. मात्र काय बंटी बद्रिके पण तो म्हणाला मी काय कच्च्या गुरुचा चेला नाही. चांगलं बॅटल आहे मैदानाच्या मधोमध. एक बायकर मॅन आहे, इकडे एक 4 व्हीलर मॅन आहे. बायकर मॅन 4 व्हीलर मॅन मध्ये संघर्ष आणि बायकर मॅन आता सरस ठरलाय. कव्हरच्या दिशेनं सणसणीत असा चौकार ठोकतोय तो अखिल भोईर. तांडेल डान्सरनी आपल्या जागेवरूनच नमन केलं शंकराला. भोळा शंकर आहे पावणार. काय म्हणताय संतोष? नटराज स्टाईलनं नटराज स्टाईलनं त्यांनी नमन केलेलं आहे आणि चौकार पण तसा होता. देखणा कव्हरचा फटका होता तो मिस्टर 360 अखिल भोईरचा. हा चेंडू बंटीचा वळून मारायचा होता. जोरदार अपील केलाय मात्र जोरात ओरडतोय फेक ना, घे ना, कॅच घे ना, फेक ना, कारण विकेट महत्वाची आहे. अखिल भोईर जर विकेटवर थांबला तर धावांचा पाऊस पाडेल. विजय मिळवूनच मैदानाच्या बाहेर जाईल. बंटी बद्रिकेला माहिती आहे गोल्डन विकेट होती मात्र 1 धाव मिळते. बंटी बद्रिकेने आतापर्यंत चेंडू फेकलेत 3 आणि धावा दिलेत त्या 5. रायगडचा भरत लोहार मैदानात आहे, ज्याला सगळेजण रायगडचा भरत लोहार म्हणून ओळखतात. तो मयूर पाटील मैदानात आहे. बघतोय, टहळणी करतोय, क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बंटी बदलतोय. एकत्र खेळलेले आहेत तालुका हाफ किंवा रायगड प्रीमियर लीग असेल. एकाच संघातून खेळलेले खेळाडू आहेत, त्यामुळे एकमेकांचा खेळ ओळखतात, कुठल्या बाजूला स्ट्रॉंग आहे. आणि तशी फिल्डिंग आता लावलेली आहे. मिड विकेटला आपण पाहतोय एक प्लेअर आहे, इकडे लॉंगॉनला एक आहे. लॉंगॉनला आहे एक, मिड विकेटला ठेवलेला आहे. जेव्हा आपल्याच पार्टीतला एखादा उमेदवार तिकडे जाऊन उभा राहतो तेव्हा तशी परिस्थिती होते. तसा झालाय. वॉटर स्ट्रोक, क्या बात आहे. पॅरलल मार्टिन क्रॉस स्टाईलनं हा षटकार ठोकतोय मयूर पाटील. मी म्हणाला तसंच नटराज इकडे डान्स करतोय. मात्र मैदानात थैथया नाचवायला लावलंय ते लोधिवलीकरांना या पोसरीच्या एका मयूर पाटील नावाच्या खेळाडूनं. मयूर पाटील तयार आहे. मयूर पाटीलनं पुन्हा मारलाय चेंडू मिड विकेट सीमारेषे पलीकडे. हाही चेंडू जातोय पाहुण्यांना सलामी द्यायला. 6 धावांसाठी षटकार. खरं तर 21 धावा लोधिवली संघाच्या पण आल्या होत्या हो. पहिल्या षटकामध्ये. आणि तसंच म्हणजे त्याच्याच आलेखानुसार पुढे चाललेला आहे तो पोसरी संघ. विधी 11 न्यू गोल्डन पोसरी. ठोसा ठोसा जशाच तसं उत्तर टीट फॉर टॅट या मैदानावर आपल्याला बघायला मिळतंय.
भोसरीचा हा छोटा खेळाडू तयार नाहीये थांबायला. सणसणीत हा टायमिंगचा चौकार मारतोय तो मयूर पाटील. क्या बात आहे मयूर. आहे दादा साऱ्याच्या आवडीचा सचिन तांडेल दादांनी ठेवलाय सोनाई प्रत्येकाच्या कमानाचा. जशाच तसं उत्तर दिलं. 21 धावा मी आठवण झालेल्या काढून आहेत. दिली, आठवण काढून दिली आणि 2 षटकार 1 चौकार. मयूर हा. पाटील चांगली फलंदाजी करतोय, 1 चौकार मारला. अखिल भोईर खेळतोय 5 वर, मयूर पाटील खेळतोय 16 वर आणि आता मात्र 21 धावा झालेल्या आहेत. करायच्या आहेत 54 म्हणजे अजूनही करायचे असेल ते 18 मध्ये 33 ना. हो 18 मध्ये 33 11ची सरासरी पाहिजे. आणि संतोष या मयूर पाटीलनं या तमाम सर्व पाहुण्यांची तमाम सर्व क्रिकेट रसिकांच्या डोळ्याची पारणं फेडलेली आहेत. आनंद दिलाय. 1 से बढ़कर 1 स्ट्रोक. पहिला मारला तिकडे स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मध्ये, दुसरा मारला मिड विकेटला षटकार आणि तिसरा चौकार कव्हरला. चौफेर टोलेबाजी करतोय, टायमिंगचे स्ट्रोक मारतोय आणि अफलातून टायमिंग जुळवून आपल्या संघाला विजयाच्या दिशेनं घेऊन चाललेला आहे तो मयूर पाटील. निम्मी लढाई त्यानं मला असं वाटतं जिंकले. 13.5चा ॲव्हरेज होता तो आता त्यानं खाली आणलाय, 11वर आणलेला आहे. बंटी सारख्या फलंदाजावर तुटून पडलेला आता गोलंदाजीमध्ये परिवर्तन आहे. रिव्हर्स स्वीपचा फटका मारायचा. क्रिकेटमध्ये आपण जर बघायला गेलो तर ज्यावेळेस एखादा फलंदाज चांगली फलंदाजी करत असतो ना त्यावेळेस स्ट्राईक रोटेट करणं महत्त्वाचं आहे. स्ट्राईक रोटेट करणं महत्त्वाचं आहे. मात्र हा जो अखिल भोईर आहे तो पण चांगला खेळाडू आहे. जर का त्याला 1-2 बॉल जर बॅटवर बरोबर झाले ना प्ले तर मात्र तो सुद्धा षटकार चौकार मारू शकतो. आपण बऱ्याच वेळा बघितलेलं आहे. मारलाय हवेमध्ये, झेल होतोय की काय आणि झेलबाद होत आहेत. संतोष चौधरींचा अंदाज खरा ठरला. साहिल पाटीलचा पहिला चेंडू डॉट खेळला आपण बघितला अखिल. त्यानंतर झेल देऊन तमोमध्ये परतलाय. खरं तर लाईट समोरची गाडीची समोरच्या गाडीची लाईट बंद करा ना. मार्केटच्या बाजूला गाडी आहे. त्या मालकांना विनंती आहे की आपण आपली लाईट बंद करा. केली का? करणार. सुजान शहाण्याचं सांगणं न लगे असं मराठीमध्ये म्हणतात आणि आपले प्रेक्षक सुजाण आहेत. लगेच लाईट पण त्यांनी बंद केलेली आहे. यस, वन्स मोर गाणं लागणार आहे थोड्या वेळाने. साहिल पाटील तयार आहेत. पटकन स्टेजच्या मागे जातात. काय करतात काय माहिती, लगेच येतात डान्सला. फुलटॉस चेंडू, 6 धावा निश्चितच मिळणार आणि उत्तुंग असा हा षटकार आहे. कॅच घेतलाय का? षटकार ठोकतोय तो मन्नी तात्रे. वाटतंय की आपण बागा बीचवर का कलिंगूट बीचवर आहोत की काय. कारण तिथे असे गाणी लावले जातात आणि मग मस्त त्या रेतीवर नाचायचं. सचिन दांडे सांगेन मी यांना कसिनो मध्ये घेऊन जाऊ. रॉयल का स्प्राईड. नाही पण आनंदी आहे. हॅपीनेस इज द बेस्ट टॉनिक असं म्हटलं जातं आणि नक्कीच हा आनंद घेतात. तुम्हा आम्हाला नाही घेता येणार. संतोष चौधरी तुम्ही जर विचार जरी केला ना तरी नाही नाचणार इथे. खरं तर त्यांना कसिनोची वगैरे काही नाही करत. असं म्हणतात ना की पडल्या पडल्या झोप लागते ना तो जगातला श्रीमंत माणूस. आणि इथे बघा कोणालाच लाजत नाहीत, काहीच नाही. आणि त्यांच्या मूडमध्ये ते आहेत आणि इतका वेळ नाचणं खायचं काम नाही. खायचं काम नाही. इथे मात्र षटकार आलाय आपण पाहतोय. 9 चेंडू मन्नीनं षटकार ठोकलाय. मन्नी ताणून मारायचा होता. मन्नीला मात्र पोचला नाही, रीच नाही झाला, चेंडूपर्यंत नाही पोचला. एक सिंगल घेतलेली आहे. अखिल नंतर मनीष तात्रेनं सर्वस्वी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. एक षटकार ठोकला, सिंगल काढलं, स्ट्राईक रोटेट केलेला आहे. एक सिंगलनं आता धावसंख्या वाढतीये, धावसंख्या पोचते ती पोसरी संघाची
28 जिंकण्यासाठी अजूनही 14 चेंडूमध्ये 26 धावांची गरज आहे. बंटी प्रयत्न करतोय, क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलतोय वारंवार, कारण याच मैदानावर संतोष 10 चेंडूमध्ये 14 चेंडूमध्ये 24 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 26 माफ करा 26, 14 चेंडूमध्ये 26 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी ती पोसरीला. 26 हो मस्त चेंडू, किती वेळानंतर वाळवंटात जसं पाणी मिळावं. तिसऱ्या पंचांकडे बॅटिंग टीमनं रिव्ह्यू घेतलेला आहे वाईडसाठी. बघूया पंचांनी तर करेक्ट चेंडू डिक्लेअर केला आहे. यस ना नरेश? यस. तिसरे पंच तपासणार आहेत. बंटी बघतोय इकडे काय निर्णय लागतोय. एक एक चेंडू महत्वाचा, एक एक धाव. खरं तर या अगोदरच्या मॅचमध्ये रजत मुंडे जर जिंकला असता तर बाईक पण त्याला कदाचित मिळाली असते. 61 धावा त्याच्या पहिल्याच मॅचमध्ये झालेल्या, परंतु जसे हारतील तसे बाईक पण जाऊ शकते. आणि फेअर डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी. लास्ट चेंडू, शेवटचा चेंडू, शेवटचा चेंडू टाकतोय तो साहिल पाटील. साहिल पाटील राईट आर्म ओव्हर. प्रहार केलाय, झेल होण्याची शक्यता आणि झेल टिपला जातोय. आनंदोत्सव साजरा करतोय बंटी आणि त्याचे सर्व सहकारी. बंटी आऊट झाला होता तेव्हा मयूर पाटील असाच धावत गेला होता नाचत, आणि आता बंटी त्याच पद्धतीने नाचतोय. आपण पाहतोय, आपण म्हणालो की बंटीच्या पहिल्या षटकामध्ये 21 आल्या, पण साहिल पाटीलने मात्र हादरे दिले. 2 विकेट इथे घेतल्या आणि फक्त 7च धावा दिल्यात या षटकामध्ये. धावसंख्या आपण पाहतोय ती 28 धावा आहेत, 7च धावा दिल्या. पुन्हा कमबॅक झालेलं आहे आणि मॅच या संपूर्ण सोनाई प्रतिष्ठान लीग ट्रॉफी 2026च्या मॅच लो स्कोरिंग असू द्या, हाय स्कोरिंग असू द्या, 30 होऊ द्या, 35 होऊ द्या, नाहीतर 60-70 होऊ द्या, शेवटच्या चेंडूपर्यंत आपण गेलेल्या बघितलेल्या आहेत. बघूया या मॅचमध्ये सुद्धा तशीच परिस्थिती होईल का याचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवर मी आमंत्रित करतो ते आमचे महागुरू संतोष चौधरी यांना. धन्यवाद. टीके माळी प्रेक्षकांचं करूया स्वागत. सोनाई प्रतिष्ठान आपण पाहतोय या तिसरी रात्र आहे आजची, आणि तिसऱ्या रात्रीतली ही सेकंड राऊंडची मॅच आपण पाहतोय. भातान संघानं 2 मॅच जिंकलेल्या आहेत. याच्यामध्ये जो जिंकणार आहे तो शेवटची मॅच खेळेल. या संघामध्ये जो विजयी होणार आहे त्याच्याबरोबर, आणि त्यानंतर मग सुपर 4ला सुरुवात होईल. आपण पाहणार आहोत सोनाई प्रतिष्ठान 1,50,000, 75,000, 50,000, 35,000, 4 बाईक आपण इथे पाहतोय. त्यानंतर एक सायकल इथे आपण पाहतोय. अँड्रॉइड मोबाईल आहे प्रेक्षकांसाठी. लकी ड्रॉसाठी आता लकी ड्रॉ थोड्या वेळात आपण काढणार आहोत. त्यानंतर आपण पाहतोय कित्येक पारितोषिक आहेत, टी शर्ट आहेत आईवा झेलसाठी. अशी भरपूर पारितोषिक असलेली स्पर्धा. कॉमेंटेटर पण आपण बघितले या स्पर्धेमध्ये 5-5, 6-6 कॉमेंटेटर आपल्याला पाहायला मिळाले, नाहीतर 3-3 कॉमेंटेटर आपण पाहतो फक्त. अंपायर पण आपले चांगले आहेत, अविनाश, अरुण असेल, नरेश. 12 चेंडू 26 धावांची गरज आहे. लोधिली संघाचा गोलंदाज आला आहे अजय, समोर आहे तो मनीष तात्रे. 12 चेंडू 26, 13चा ॲव्हरेज आहे. पहिल्या षटकामध्ये बंटी बद्रेके सारख्या बायका जो 4 व्हीलर मॅन आहे त्याला 21 धावा आल्या होत्या, परंतु साहिल पाटील छोटा गोलंदाज त्याने 7च धावा दिल्या, 2 विकेट घेतल्या. अखिल भोईर आणि मयूर पाटीलला माघारी पाठवलं. आता हा गोलंदाज अजय. मनीष तात्रे ऑन ड्राईव्ह केलं चेंडूला, मिड विकेटला. चांगली फिल्डिंग. क्रिकेटमध्ये फलंदाजी गोलंदाजी त्याच्याबरोबर फिल्डिंग तुमची अहमियत राखते. फिल्डरांनी जर चांगली साथ दिली तर मॅच जिंकणं सोपं जातं. सिंगलच आले ते मनीष तात्रे. 8 वर. संघाची धावसंख्या 29-54 धावांचा पाठलाग करायचा आहेत. 11 चेंडू शिल्लक असतील, 25 धावा कराव्या लागतील. एक चांगली मॅच आपल्याला पाहतोय आपण. दोन्ही संघ खरं तर यांचे 4 टीम होते, त्या 2 झालेल्या आहेत. काही खेळाडूंना वाटलं पण असेल आता आपल्याला नाही खेळायला मिळणार. 29 धावा, 2 विकेट आपण इथे पाहतोय. मनीष तात्रे खेळपट्टीवर राहणं गरजेचं आहे मनीष तात्रेला. विशाल भोईर आता स्ट्राईक एंडला आहे. बंटी बद्रिके बघतोय कशी फिल्डिंग लावायची, कसं जाळ्यामध्ये अडकवायचं. बंटी आऊट झाला तेव्हा मयूर पाटील धावला होता. मयूर पाटील आऊट झाल्यावर बंटी धावत सुटला. क्रिकेट एक चांगलं क्रिकेट आपण पाहतोय. क्रिकेटचा दर्जा इथे पाहायला मिळतोय. या सोनाई प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या चषकामध्ये आपण पाहतोय अजय. अजय तयार आहे. विशाल भोईर मारण्याच्या नादात प्रत्येक फलंदाज मारण्याचा प्रयत्न करतोय, स्ट्राईक रोटेट करत नाही. आणि इथे मात्र विशाल भोईर पॅव्हिलियनमध्ये तंबूमध्ये परततोय. 3री विकेट इथे जाते ती न्यू गोल्डन पोसरी जो विधी 11 या नावाने खेळतोय. 29 धावांवर 3रा फलंदाज बाद विशाल भोईर.
तर चंद्रकांत दादांच्या कॉलेज जीवनातील गाणं असेल हे 1990 ची ही सगळी गाणी कालपासून डीजे मास्टर वाजवतात. एक एक पोरगा तर तरुण आहे कुठून डीजे ऑपरेटिंग शिकून आलाय. एक से बढ़कर एक अशी गीतं. श्रीकांत म्हात्रे हा. यांचे भाचे आहेत. श्रीकांतचे भाचे आहेत. ज्यावेळेस ते लहान असतील तेव्हा ऐकत असतील श्रीकांत म्हात्रे कुठली संजय माळी गाणी लावायचे. इथे मॅच मध्ये आता रंगत वाढत चाललेली आहे. 3 विकेट गेलेल्या आहेत पोसरी संघाच्या. आपण पाहतोय मॅच पोसरी आणि लोधिवली यांच्यामध्ये. लोधिवलीने केल्या 53-54 धावांचा पाठलाग इथे सुरू आहे. आता फलंदाज आलाय तो खेळपट्टीवर प्रणय भोईर. डावखुरा फलंदाज आहे. ऑन ड्राईव्ह केले चेंडू, ऑफ ड्राईव्ह केले चेंडूला. इथे आपण लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू उचलतोय. सिंगल इथे आले प्रणय भोईरच्या नावावर. धावसंख्या 30 झालेली आहे. आता करायचे आहेत ते 24 चेंडू शिल्लक असतील ते 9 चेंडू म्हणजे 24. 1 किंवा 2 षटकार आले ना संतोष या मॅच मध्ये पोसरी परत कमबॅक नक्कीच पोसरी कमबॅक करेल. पण लोधिवलीचे पाटील काय म्हणत असेल कशाला नाही आले तर बरे आहेत. परंतु क्रिकेट आहे, मॅच आहे, ठसन आहे. मनीष ठाकरे अजून स्ट्राईक एंडला आहे. 9 चेंडूमध्ये 24ची गरज आहे. अजय तयार आहे. अजयचा रनअप चुकला. एक चांगली मॅच आहे मैदानाच्या बरोबर. मधोमध अजूनही कोणी सांगू शकत नाही की ही मॅच कोण जिंकेल. 50% अजूनही आहे. खरं तर 60-40 झालेली आहे. 9 चेंडू शिल्लक आहे. 24 करायचे आहेत. मोठे फटके आले तर पोसरी संघ जिंकू शकतोय. चांगली गोलंदाजी राहिली तर ही मॅच लोधिवली पण जिंकेल. अजयचा चेंडू बरोबर बॅटच्या पट्ट्यात आला नाही. मिड विकेटला चाललाय. मनीष ठाकरे सिंगलच घेतोय. 23ची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 8. दोन्ही डावखुरे फलंदाज आहेत. डावखुरे फलंदाज ज्यावेळेस खेळपट्टीवर असतात ना त्यावेळेस कधी हल्ला होईल आणि कधी गोलंदाजीची लय बिघडवतील ते सांगता येत नाही क्रिकेटमध्ये. नाही. पण हा गोलंदाज आहे ना अजय, ऑफस्टम्पच्या बाहेर यॉर्कर चेंडू टाकतोय. त्याला माहिती आहे की ऑफस्टम्पच्या बाहेर यॉर्कर टाकला तर लेफ्टी बॅट्समन म्हणजे षटकार जाण्याची शक्यता फार कमी आहे. अजय राऊंड द विकेट मारा करतोय. प्रणय भोईर चेंडू हवेमध्ये कट केला आहे चेंडू आणि सिंगल धाव इथे मात्र चोरलेली विकेटच्या मध्ये आपण पाहतोय. सिंगलला काही फरक पडणार नाही. 7 मध्ये आता 22 धावांची गरज आहे. मनीष ठाकरे जास्तीत जास्त स्ट्राईकवर राहील हे फायद्याचं ठरेल ते पोसरी संघासाठी. मी म्हणालो तो मयूर पाटील चांगली फलंदाजी करत होता. अखिल भोईरनं पण मारण्याचा प्रयत्न केला, त्याची विकेट गेली. विशाल भोईरने पण तेच केलं आणि इथे मात्र आता सामना थोडासा फसल्यासारखा आहे. पण तो क्रिकेट आहे. 7 मध्ये 22 पोसरी संघाने अशा किती मॅच जिंकलेल्या आहेत आणि लोधिवलीने रोखलेल्या आहेत. 7 मध्ये 22. 7 मध्ये 22 चेंडू ऑन साईडला चाललाय. सिंगलच घेणार. मनीष ठाकरेला माहिती आहे 21 करायचे आहेत. पहिल्या षटकामध्ये 21 आल्या होत्या आणि करायच्या होत्या 18 चेंडूमध्ये फक्त 33. पण 2 षटकं अशी पडली त्याच्यामध्ये धावा फक्त आल्या. आपण बघितलं दुसऱ्या षटकामध्ये आल्या त्या धावा 5. तिसऱ्या षटकामध्ये आल्या त्या 7. म्हणजे 2 षटकामध्ये फक्त 12 धावा आल्या आणि 3 विकेट पण गेल्या पोसरी संघाच्या. आता मात्र जशा पहिल्या षटकामध्ये त्याने 21 केल्या होत्या मयूर पाटीलनं, 2 षटकार आणि 2 चौकार आले होते, तशा 21 धावांची गरज आहे. आणीबाणी आहे. इंदिरा गांधींच्या काळात आली होती. राहील त्याचं घर, कसल त्याची जमीन आणि आता आणीबाणी आहे. प्रत्येक चेंडूवर तुम्हाला काहीतरी करणं गरजेचं आहे. नाही डू ऑर डायची सिच्युएशन आहेच. परंतु आत्तापर्यंत जर कोणी बघितलं जर समजा कागदोपत्री किंवा आकडेवारीनुसार तर मॅक्झिमम हा जो विनिंग फॅक्टर आहे किंवा विजयाचं जे पारडं आहे ते लोधिवली संघाकडे झुकलं गेलं. नक्की आता 70-30 झालेली आहे. पण मनीष ठाकरेने काय 1-2 षटकार खेचले पहिला 2-3 चेंडूमध्ये. तर या मॅचमध्ये शिरकाव करू शकतोय तो न्यू गोल्डन पोसरी विधी 11. हे 6 चेंडू 21ची गरज आहे. गोलंदाज कोण आहे? मन्नीची तुम्हाला कसळखंडची मॅच आठवते का? हो. त्या मॅच मध्ये 6 धावा शेवटच्या चेंडूवर पाहिजे होता. षटकार ठोकलेला. खरं तर त्या अगोदर तो बॉलर होता फेमस. परंतु त्या मॅच पासून त्याला बॅट्समन झाला. बॅटिंग मिळायला चांगला फलंदाज आहे. मनीष ठाकरेने अशा कित्येक मॅच बघितलेल्या आहेत. मोठमोठ्या संघांच्या बरोबर तो खेळलेला आहे. आता हा जो गोलंदाज आहे लोधिवली संघाचा राज ठाकूर, तोही एक चांगला अनुभवी खेळाडू आहे. 6 चेंडूमध्ये 21 करायचे आहेत जिंकण्यासाठी त्या पोसरी संघाला. मनीष ठाकरे स्ट्राईक एंडला आहे. राज ठाकूर म्हटलं की शोलेची आठवण येते. 6 चेंडूमध्ये 21. स्मशान शांतता आपण पाहतोय. दोन्ही संघ जवळचे आहेत. 6 मध्ये 21. आवाज गोड आला. स्वीट साऊंड चालला मिड विकेटच्या मधून मालदोडे चौकारासाठी. मनीष ठाकरे ठोकतोय पहिल्या चेंडूवर चौकार.
पहिल्या चेंडूवर चौकार आलाय, खरं तर मला बॉलच दिसला नाही, मला वाटलं षटकार गेला. चौकार आलाय 5 चेंडूमध्ये, आता 17ची गरज आहे. आगे की सोच मनीष तात्रे असा खेळाडू आहे की थंडा करके खाने वाला खिलाडी आहे आणि आक्रमक या फलंदाज आहे, तुटून पडतो गोलंदाजांवर. राज ठाकूरला एका दुसरा बॉल डॉट काढायचा आहे फक्त. या मॅचमध्ये टेन्शन वाढवायचं असेल पोसरी संघाला आणि मनीष तात्रेला 2 षटकार मारावे लागतील हे मॅच जिंकण्यासाठी, कारण 5 चेंडू 17 धावांची गरज आहे. मॅच आपण पाहतोय मैदानाच्या मधोमध. पहिल्या दिवशी जिंकला होता नारपोली संघ, हारता जिंकला होता. कोण संघाचं पण तेच झालं. असे 2 संघ पुढे गेलेत. आज मला वाटतं वानिवली संघानं पानसिल संघाला पराभूत केले. 3 संघ पुढे गेलेत सुपर 3 मध्ये आणि 4था संघ कुठला असेल या मॅच मध्ये जो जिंकेल तो कोण भाताण संघाच्या बरोबर खेळणार आहे. राज ठाकूर 5 मध्ये 17 डॉट बॉल येतोय. डॉट बॉल खरं तर या विजयापासून दूर ठेवतील पोसरी संघाला. 4 मध्ये 17 कोणासाठी खतरा आहे. पोसरी की लोधिवली 4 मध्ये 17. पहिला चेंडूवर चौकार आला, दुसरा चेंडू डॉट आला. भरपूर पारितोषिक खरं तर पोसरी संघासाठी येतात. अक्षय एंटरप्राइजेसचे म्हणजे अक्षय पाटील भरपूर पारितोषिक लावत असतात. 4 चेंडू 17 धावांची गरज. मनीष तात्रे मारतोय फाईन क्षेत्रामध्ये, आपण पाहतोय क्षेत्ररक्षक धावतोय, चेंडू पकडतोय का, परंतु नाही. पकडलाय दुसऱ्या क्षेत्ररक्षकानं पकडलाय. 2च धावा मिळतील. 4 मध्ये 17, आता 3 मध्ये करायचे ते 15. चौकार गेला असतं तर थोडं सोपं झालं असतं समीकरण, परंतु तिकडे भरपूर मेहनत घेतली त्या क्षेत्ररक्षकानं आणि 2 धावा वाचवल्या. हे धावत सुटले त्यांनी शेवटपर्यंत, हिंमत नाही हारली. आपण तिकडे आउटफील्ड आपण बघतो तिकडे थोडं पाठीमागे खराब आहे. आपल्याला वाटतं इकडनं बॉल सोडला, पण तिकडे थोडं खराब आहे आउटफील्ड. आणि इथे 3 चेंडूमध्ये 15 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. 2 षटकार 1 चौकार. असं वाटलं पोसरी संघ एक ओव्हर ठेवून जिंकते की काय, पण क्रिकेट आहे. 3 मध्ये 15. 3 चेंडू 15 धावा. चेंडू हवेमध्ये जास्त उंच आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि ते मात्र मनीष तात्रे थांबून राहिला आणि आता 2 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. रन ना घेतली ना, डॉट बॉल आहे बघा. आपलं लक्ष बॉलवर होतं वरती, इकडे धावलेच नाही. आता 2 मध्ये 15ची गरज आहे. धावायला पाहिजे होतं. 2 धावा जरी आल्या असं एखादा व्हाईट बॉल एखादा काहीतरी मिळालं असतं. 2 चेंडू आता 15 धावांची गरज आहे. मॅच बघा स्लो पॉयझनने जिंकली, म्हणजे अजून जिंकलेले नाही आहेत पण स्लो पॉयझन हळूहळू चढणारं विष. लोधिवली संघ 21 धावा आल्या होत्या पहिल्या षटकामध्ये, 18 मध्ये 33 करायच्या होत्या. चांगला चेंडू, चांगलाही गोलंदाजी करतोय. खरं तर 21 धावा करायच्या होत्या. आत्तापर्यंत 5 चेंडूमध्ये फक्त 6 धावा दिलेल्या. सगळ्यांना वाटलं चांबारली जिंकेल, सगळ्यांना वाटलं पोसरी जिंकेल, पण भाताण संघाने धक्का दिला आणि इथे लोधिवली संघ पण धक्का देतोय का पोसरी संघाला. 1 चेंडू आणि 15ची गरज आहे. मनीष तात्रे मारण्याचा प्रयत्न करतोय आणि इथे षटकार आलाय बघा. षटकार आलाय, शेवट गोड केलाय, पण 9 धावांनी ही मॅच जिंकले. आपण पाहतोय ती धैर्यशील आई एकविरा प्रणित चांगले खुश झाले असतील. लोधिवली संघाने सामना जिंकला लोधिवली संघानं. मी विनंती करेन लगेचच भाताण संघाचा संघनायक आपण प्लीज लगेचच यायचं आहे. आमच्या कॉम्बॉक्समध्ये आपण बघतो या ठिकाणी टॉसबॉक्समध्ये यायचं आहे, विनंती असेल. आणि मॅन ऑफ द मॅच मी विनंती करेन आमचे गुरुवर्य टीके माळी सर, आपल्याला विनंती असेल की मॅन ऑफ द मॅच घोषित करायचं आहे. हॅलो, आपण पाहिलं की लोधिवली संघ आणि भाताण या दरम्यान पुढचा सामना होईल. सुपर 4 मध्ये कोणता संघ पोहोचेल आणि कोणता संघ या ठिकाणी अगोदरचे 3 संघ नारपोली असेल, त्यानंतर वाणिवली असेल, त्यानंतर आपण बघितलं होतं